नो फूड कलर, नो मैदा, नो खवा, तरीही आपली मिठाई किती सुंदर होणार. चला तर मग बघूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. इथे आपण 1 वाटीभर स्ट्रॉबेरी घेतलेली आहे, अर्थात 10 ते 12 स्ट्रॉबेरी. त्या स्वच्छ धुवून, साफ करून, व्यवस्थित करून मिक्सरला बारीक केलेल्या आहे. पाणी अगदी नॉर्मल प्रमाणात घातलेले आहे की जेणेकरून स्ट्रॉबेरीची छान ग्रेव्ही तयार व्हावी म्हणून. आणि आता स्ट्रॉबेरी आपण शिजवत ठेवलेली आहे. त्याच्यात अर्धा वाटी साखर घालून अशा रीतीने घट्ट पाक होईस्तोवर, अर्थात जेली तयार होईस्तोवर स्ट्रॉबेरी छानपैकी शिजवलेली आहे. आता त्यात आपण घातलेली आहे खोबऱ्याचा किस, जो की आहे डेसिकेटेड कोकोनट, आणि तो आपण 1 वाटीभर त्यात घातलेला आहे. म्हणजे 1 वाटी क्रश असेल स्ट्रॉबेरीचा तर 1 वाटी खोबरं किंवा खोबऱ्याचा किस आपण घेतलेला आहे. यालाच आपण तिरंगा मिठाई म्हणूनच तयार करणार आहोत. अशा रीतीने आता हे मिश्रण छानपैकी फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यात घालणार आहोत मिल्क पावडर. मिल्क पावडरचं 10 रुपयाचं 1 पाऊच सफिशियंट आहे ह्या गोष्टीसाठी. तर त्याच्यात आता आपण मिल्क पावडर घालून हे मिश्रण सर्व एकजीव करून घेणार आहोत. व आता आपण ताटाला एका तूप लावून घेणार आहोत खाली, आणि त्याच्यावरती डेसिकेटेड कोकोनट पसरवून घेणार आहोत की जेणेकरून आपल्या मिठाईला छानपैकी कोकोनटचा क्रंच यावा याच्यासाठी. आणि आता आपण हे फ्राय केलेले मिश्रण अर्थातच त्या ताटात मस्तपैकी पसरणार आहोत. पण तत्पूर्वी हे मिश्रण छानपैकी घट्ट होईस्तोवर मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे आहे. व आता आपण ते ताटात घेऊन मस्तपैकी सर्व बाजूने थापून घेणार आहोत की जेणेकरून त्याच्यात एक संघपणा छानपैकी तयार होईल. अर्थातच आपल्याला इथे तिरंगा मिठाई बनवायची असल्यामुळे आता आपण ही स्ट्रॉबेरीचा क्रश किंवा हे सारण छानपैकी थापून घेतल्यानंतर आता आपण दुसऱ्या तयारीला लागणार आहोत. अशा रीतीच्या ह्या मिठाईमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह, कलर म्हणजेच फूड कलर, मैदा, खवा याचा वापर आपण करत नाही आहोत. त्यामुळेच ही मिठाई अत्यंत हेल्दी, पौष्टिक पण आहे आणि घरच्या सर्व साहित्यातून तयार होणारी आहे. स्ट्रॉबेरी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असते नेहमीच, आणि शिवाय खोबरं आपल्या घरात पण असतं, साखर आहे, मिल्क पावडर आहे. एकदम कमी आणि मोजक्या पदार्थांमध्ये ही रेसिपी छानपैकी तयार होते. अशा रीतीने सारण आता आपल्याला सगळीकडे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. म्हणूनच ही मिठाई डिलिशियस आणि हेल्दी पण आहे. आता आपण अर्थातच दुसरा कलर तिरंग्याचा म्हणजे सफेद कलर, जो की शांतीचं प्रतीक आहे, तर त्याच्यासाठी आपण घेतलेले आहे पनीर. पनीरला आपण आधी अर्धा कप दूध कढईमध्ये घातलेले आहे. जास्त दुधाची गरज नाही. त्यात आपण 1 वाटी पनीर किसलेले फ्राय करण्यासाठी, शिजवण्यासाठी घातलेले आहे व ते छानपैकी मेल्ट होऊ द्यायचे आहे, घाई करायची नाही. व ते एकजीव झाल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत 2 चमचे कंडेन्स मिल्क, की ज्यामुळे पनीरला छानपैकी रबडीसारखी नॅचरल चव तयार होईल आणि मिठाई आणखीनच टेस्टी आणि पौष्टिक लागेल. अशा रीतीने पनीर छानपैकी फ्राय होऊ देणं महत्त्वाचे आहे. ही मिठाई तुम्हाला कशी वाटते मला नक्की कळवा आणि नक्की ट्राय करून बघा. एकदम व्यवस्थित आणि एकदम छान आणि मस्त होणारी ही रेसिपी आहे. घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनटात ही रेसिपी तयार होते आणि ह्या गोष्टी आपल्याकडे साधारण उपलब्ध असतातच. त्यामुळे नव्याने मार्केटमध्ये जाऊन आणण्याची गरज नाही आहे. आता यात आपण घालणार आहोत अर्थातच कंडेन्स मिल्क 2 चमचे. पण तत्पूर्वी पनीरच आपण छानपैकी फ्राय करून घेणार आहोत. आता 1 वाटी आपण इथे डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा किस घातलेला आहे. तो परत एक संघ होईस्तोवर छानपैकी परतू द्यायचा आहे. परतण्याच्याच क्रियेला मंद आचेवर करायचे आहे, त्याच्यामुळेच वेळ लागतो. पण त्याशिवाय मस्त टेस्ट येत नाही मिठाईला.
आता आपल्याला इथे कंडेन्स मिल्क घालायचे आहे, अर्थात तुमच्या आवडीनुसार. मी इथे 2 स्पून घातलेले आहे, तेवढे पुरेसे आहे. कारण आपल्या वरच्या सारणामध्ये अर्थात स्ट्रॉबेरीच्या सारणात पण आपण साखरेचा वापर केलेला आहे, त्यामुळे अर्थातच चव बॅलन्स होण्यासाठी इथे 2 चमचे कंडेन्स मिल्क पुरेसे आहे. आणि परत मिश्रण एकजीव होईस्तोवर छानपैकी परतून घ्यायचे आहे. बाहेरच्या विकतच्या मिठाईपेक्षा ही रेसिपी किंवा ही मिठाई नक्कीच पौष्टिक आणि हेल्दी आहे. आणि शिवाय आपल्या हाताने आपण बनवत असल्यामुळे ती टेस्टी तर होणारच. आता याच्यात आपण 1 ते 2 चमचा गाईचे तूप घातलेले आहे, की जेणेकरून आपलं मिश्रण ड्राय नको व्हायला आणि एकजीव एकसंघ होण्यासाठी आपण 2 स्पून गाईचे तूप घातलेले आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकतात की 1 स्पून घालायचे की 2 स्पून, किंवा स्किप पण करू शकता. आता इथे आपण घातलेलं आहे 10 रुपयाचं 1 मिल्क पावडरचं पाऊच. मी 10 रुपयाचं याच्यासाठी सांगते की ते सफिशियंट आहे एवढ्या रेसिपीसाठी किंवा ह्या मिश्रणापुरतं. आता ते परत आपल्याला छानपैकी एकसंघ एकजीव होईस्तोवर परतून घ्यायचे आहे. कारण पनीर छानपैकी परतून घेणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे ते अर्थातच खरपूस लागेल आणि एकदम पेढ्यासारखी मस्त टेस्ट येते त्याला. पेढा जसा आपण मलाई पेढा खातो ना, तशी सेम टेस्ट येते त्या पनीरला, अर्थात त्याचेच असतं ना ते. आता हे अशा प्रकारे ते मिश्रण आपण फ्राय केलेले स्ट्रॉबेरीच्या मिश्रणावर छानपैकी थापून घेणार आहोत. थापताना आपल्या हाताला थोडेसे तूप लावून घ्यायचे आहे, की जेणेकरून सारण उचकून न येता छानपैकी एकजीव होऊन एकमेकांवर पॅक व्यवस्थित बसतील असं. कारण जेवढं व्यवस्थित थापलं जाईल तेवढी आपली व्यवस्थित मिठाई कट होईल आणि तिरंग्याचा कलर आपल्याला छानपैकी दिसेल. आहे की नाही मजेशीर ही रेसिपी? आणि ज्यांना गोड आवडतं ना, ज्यांना कधी कधी गोड खायची इच्छा होते ना, तर ही रेसिपी तुम्ही 10 ते 15 मिनटात तयार करू पण शकतात. त्याच्यापैकी तुम्ही फक्त स्ट्रॉबेरीची पण मिठाई बनवू शकता किंवा नुसती पनीरची पण बनवू शकतात, असं पण होऊ शकतं. म्हणजेच गोड खाणाऱ्यांसाठी ही नक्कीच मेजवानी आणि पर्वणी आहे असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, पार्टीमध्ये पण तुम्ही उपयोग करू शकता. चला तर मग आता तिसरा कलर आहे हिरवा. आपल्या तिरंगाचा तिसरा कलर आहे हिरवा, जो की आहे समृद्धीचं प्रतीक. तर त्याच्यासाठी मी इथे काय घेतलेले आहे, तर 1 वाटी मटार क्रश करून घेतलेली आहे. मटारला थोडंसं गरम पाण्यातून काढून तिला छानपैकी क्रश करून घेतलेला आहे, थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे. आणि आता इथे घातलेली आहे आपण अर्धा वाटी साखर आणि थोडीशी वेलची पूड चवीपुरती. आणि हे मिश्रण परत आपल्याला छानपैकी एकसंघ शिजवून घ्यायचं आहे. मटारचा हिरवा कलर बघा किती सुंदर आलेला आहे, हो की नाही? हिरवीगार मटार याच्यासाठी आपण वापरलेली आहे, त्याच्यामुळेच मटारचा कलर हिरवागार इतका सुंदर आला आहे की आपल्याला फूड कलरची इथे गरजच पडलेली नाही आहे. म्हणूनच ह्या मिठाईला मी तिरंगा मिठाई असेच नाव दिले आहे. आता ह्यात पण आपण 1 टीस्पून गाईचे तूप घातलेले आहे. गाईच्या तुपामुळे अर्थातच पदार्थाला एक वेगळ्या प्रकारची चकाकी पण येते, शाईन पण होतो तो पदार्थ आणि एकजीव पण होतो आणि अर्थातच पौष्टिकता असतोच, प्रश्नच नाही. तुम्हाला काय वाटतं आहे याबद्दल? नक्की मला कळवा. आणि अशा रीतीने हे मटारचं मिश्रण जे की आपण ज्याच्यात साखर घातलेली आहे, तूप घातलेलं आहे, ते छानपैकी घट्ट होईस्तोवर फ्राय होऊ द्यायचं आहे, जेणेकरून त्याचे मटार पण छान शिजली जाते. आणि मटार शिजल्यानंतर तर तुम्हाला खरंच वाटणार नाही की याच्यात आपण मटारची ही बर्फी बनवतो आहे किंवा मटार घातलेली आहे या रेसिपीमध्ये. हे जाणवतसुद्धा नाही, इतकी सुंदर मटारवर फ्राय केल्यानंतर प्रक्रिया होते की जेणेकरून असं वाटतं की आपण इथे पिस्ता वगैरे वापरला आहे की काय. आता याच्यात अर्थातच आपण घातलेले आहे 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि
ते परत मिश्रण सर्व एकजीव करून घेणार आहोत आपण. वाव, किती सुंदर कलर आलेला आहे बघा, हिरवा कलर नॅचरल. कोण म्हणतं फूड कलर घातलाच गेला पाहिजे? फूड कलर तर तसे आरोग्याला हानिकारकच आहे, पण काही पदार्थांमध्ये तो पर्याय नसतो तेव्हा तो तर घातला जातो. पण शक्यतो आपण कमीत कमी त्याचा उपयोग करावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी इथे फूड कलरचा वापर केलेला नाही आहे. आता अर्थातच आपण परत त्याच्यात मिल्क पावडरचं छोटं पाऊच घालणार आहोत, की जे 10 रुपयाचं मिळतं ना, ते सफिशियंट आहे. तेवढंच मिक्स करायचे आहे आणि परत हे सर्व मिश्रण एकजीव करायचे आहे. आणि मिश्रण एकजीव होणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपली मिठाई व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे घाई करायची नाही आहे. मिश्रण छान शिजेपर्यंत मंद आचेवर परतत राहायचे आहे आणि कंटिन्यू परतणे हे फार महत्त्वाचे आहे. जर खाली चिटकले गेले, जळाले गेले तर आपली मिठाईची चव अर्थातच विचित्र लागेल, टेस्टलेस होईल किंवा कडवट चव तयार होऊ शकते. त्याच्यामुळे हे मिश्रण एकसारखं सतत हलवत राहणं खूप गरजेचं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. अशा रीतीने आणि टेस्ट पण करून पाहायचं की मटार शिजली की नाही. मी बघा आता इथे टेस्ट करून बघितलं आहे, खाऊन बघितलं की मटार कशी लागते आहे. कच्ची कच्ची लागणारी मटार आपल्याला मिठाईत नको आहे. त्यामुळे थोडंसं मिश्रण शिजेपर्यंत दम धरायचा आहे. हे बघा आता इथे आपले मिश्रण छानपैकी मंद आचेवर खरपूस भाजले गेलेले आहे. आपल्या कढईला पण खाली थोडासा असा लालसर कलर आलेला आहे, की जेणेकरून आपलं मटारचं मिश्रण भाजलं गेलेलं आहे. आता अर्थातच आपण जे पनीरचं मिश्रण थापलं होतं ना, त्याच्यावरतीच आता हा तिसरा मिठाईचा प्रकार म्हणजेच मटारची मिठाई आपण त्यावरती त्याचं मिश्रण छानपैकी थापून घेणार आहोत. आणि परत तुपाचा हात लावून छानपैकी तिन्ही मिश्रण एकावर एक व्यवस्थित थापून घ्यायचे आहे. आणि एकजीव होईपर्यंत त्यांना व्यवस्थित सगळ्या साईडने तुपाचा हात लावून छानपैकी एकसारखे थापून घ्यायचं आहे गरम असतानाच. कारण गरम नसल्यावर ते थापले जाणार नाही. आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण वड्या पाडू शकतो किंवा आकार देऊ शकतो मिठाईला. चौकोनी तुकडे करा, त्रिकोणी करा, तुम्हाला जसं वाटेल तसे तुम्ही ते थंड झाल्यावर कापून घेऊ शकतात. आणि साधारण रूम टेम्परेचरलाच हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे. फ्रीजमध्ये घालायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थोडासा धीर धरायचा आहे आणि हे मिश्रण थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. त्यामुळे तुम्ही जितके व्यवस्थित ते थापाल तितक्या व्यवस्थित त्याचे काप आणि व्यवस्थित मिठाई तयार होईल. आणि कोणालाही वाटणार नाही की आता आपण कलरचा वापर केलेला नाही, मैद्याचा वापर केलेला नाही, खव्याचा वापर केलेला नाही आहे. अशा रीतीने हे बघा किती छानपैकी सगळ्या बाजूने थापलं गेलेलं आहे. आणि शिवाय पौष्टिक पण आणि हेल्दी पण. आणि स्वतः आपल्या हाताने बनवणारी गोष्ट तर आणखीन वेगळी. नक्की लाईक करा शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला. थँक्यू.